नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. बार्शीतील सुप्रसिद्ध दिवाणी आणि फौजदारी वकील, महाराष्ट्र सरपंच परिषदेचे संस्थापक सरचिटणीस व विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष, नुकतेच बेस्ट झोन चेअरमन अवॉर्डने सन्मानित झालेले ॲडव्होकेट विकास जाधव आज आपल्या सोबत आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या समाजकारण, राजकारण, विधी सेवा क्षेत्रातील कार्याचा आढावा घेणार आहोत. सर नमस्कार. बार्शी टुडे मध्ये खूप खूप स्वागत आहे आपलं आणि वाढदिवसाच्या प्रथम बार्शी टुडे कडून आपल्याला खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. सर, विविध क्षेत्रात कार्यरत असताना आपलं आवडीचं क्षेत्र किंवा करिअरचं क्षेत्र कोणतं आणि वकिली क्षेत्र करावं असं आपल्याला वाटलं होतं का? तसं पाहिलं तर सर्वात आवडीचं क्षेत्र हे विधी क्षेत्रच. कारण तसं विचार केला तर माझं ग्रामीण भागामध्ये मी काम करतो. माझ्या मागच्या 3-4 पिढ्यापासून सामाजिक कार्याची आवड असलेलं कुटुंब. माझे पंजोबा देखील सामाजिक कार्यात अग्रेसर होते, आजोबा सामाजिक कार्यात अग्रेसर होते, वडिलांनी देखील सामाजिक कार्यात सहभाग घेतलेला आहे. मागच्या 3 पिढ्याला राजकारणात यश अपयश येत गेलं, परंतु सामाजिक बांधिलकी जोपासत काम केलं. ज्याही वेळेला समाजकारणात किंवा राजकारणात पदावर काम करत असताना केवळ समाज उपयोगीच कार्य केलं पाहिजे, ही शिकवण मागच्या 3 पिढ्यापासूनची आहे. आणि खरं म्हणजे विधी क्षेत्र असं आहे की त्या माध्यमातून खूप चांगलं समाजकार्य घडू शकतं त्या माध्यमातून. त्यामुळं मला विधी क्षेत्राची खऱ्या अर्थानं आवड आहे. आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणूस. तसं पाहिलं तर जे काही धनदांडगे म्हणतो आपण किंवा काही राजकीय सामाजिक किंवा ह्याची एक नाळ असलेल्या लोकांना अडचणी येत नाहीत, परंतु गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांना प्रचंड अडचणी येतात. तसं विचार केला तर आपला देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली, परंतु आपल्या देशामध्ये आपण जरी समजा म्हणत असलो की आपण जागतिक लेवलला फार प्रगती करतो किंवा असं, ठीक आहे, आपण चाललोय वेगात, आपली प्रगती देशाची चालू आहे, परंतु 75% समाज आपल्या देशामध्ये असा आहे की त्यांची दैनंदिन अडचणी आहेत. म्हणजे बारीक बारीक गोष्टी म्हणाल तर तहसील कार्यालयातून साध्या नोंदीच्या अनुषंगानं देखील अडचणी आहेत. तलाट्यासमोर जायचं म्हटलं तर कसं जायचं, त्यांच्याशी कसं बोलायचं, हा प्रश्न असलेली 75% लोक ग्रामीणमध्ये. म्हणून आपण जरी म्हणत असलो की आपला देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय, ठीक आहे, परंतु 75% जी लोक आहेत त्यांच्या बेसिक समस्या आहेत त्याच्याकडे कोण लक्ष देत आहे का, हा प्रश्न निर्माण झालाय. म्हणून सातत्यानं मला वाटतं की ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांसाठी आपण कार्य केलं पाहिजे, म्हणून मी त्या सामाजिक कार्याकडे झुकलेलो आहे. आणि विधी क्षेत्र असं आहे की प्रॅक्टिस म्हणतो आम्हाला शेवटपर्यंत. म्हणजे प्रॅक्टिस, आम्ही लॉची डिग्री घेतल्यापासून ते आम्ही 50 वर्ष जरी वकिली हे प्रोफेशन मध्ये काम केलं तरी देखील आम्हाला म्हणतात की कुठल्या कोर्टात प्रॅक्टिस करतो. म्हणजे हे आयुष्यभर प्रॅक्टिस करणारं क्षेत्र आहे, नवनवीन शिकायला मिळणारं क्षेत्र आहे. त्यामुळं मला विधी क्षेत्राची आवड आहे. म्हणजे समाजकारण, राजकारण याला कायद्याने जर व्यवस्थितरित्या बांधलं गेलं तर म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये निश्चितच. म्हणजे जर समजा तसं विचार केला तर सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनला न्याय मिळतो का, तहसील कार्यालयात सर्वसामान्य माणूस जाऊन न्याय मिळवून घेऊ शकतो का. मग हे सगळे पर्याय संपल्यानंतर, किंवा मी पण राजकीय क्षेत्राशी संबंधित आहे, कोणत्याही आमदाराकडे, खासदाराकडे किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापतीकडे कोण पोहोचू शकतं. आणि समजा पोहोचलाच एखादा व्यक्ती की माझ्या अशा अडचणी आहेत, त्या समस्या सोडवा, तर राजकीय अँगलनं त्या विषयाकडे बघितलं जातं सर्रास. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, देशातली परिस्थिती. मग राजकीय अँगल कसा असतो की अन्याय करणाऱ्याच्या पाठीमागे जास्त लोक आहेत की अन्याय सहन करणाऱ्याच्या पाठीमागे लोक जास्त आहेत. मग ती मताची बेरीज, गणित, ह्याच्यातून काय होतं की ज्याच्यावर अन्याय होतो तो पिचलाच जातो सगळीकडनं. मग सगळ्यात शेवटी न्यायालयाची आठवण येते. कुठंच न्याय मिळत नाही म्हटल्यानंतर न्यायालयात न्याय मिळतो अशी भावना आहे. आणि म्हणून या क्षेत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देता येऊ शकतो,
ही जाणीव निश्चितपणानं आहे. त्यामुळं मला हे क्षेत्र आवडतं. काय वाटतंय तुम्हाला, अन्याय सहन करणारा दोषी आहे का अन्याय करणारा दोषी आहे? आता तसं पाहिलं तर अन्याय करणारा तर दोषी आहेच, परंतु सध्याचा परिस्थिती पाहिली तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं जे चांगलं काम करतो जो व्यक्ती कोणी असेल त्याला चांगलं म्हणलं पाहिजे. एक वेळेस मी तर असं म्हणेल की एखाद्या वाईट माणसाला वाईट नाही म्हटलं तरी चालेल, परंतु चांगलं काम करणाऱ्या माणसाला चांगलं म्हटलंच पाहिजे. मग कारण चांगलं काम करणाऱ्या माणसांची संख्या वाढली पाहिजे. म्हणून हे चांगलं काम आणि वाईट काम यामध्ये फरक जर करता नाही आला तर निश्चितपणानं अन्याय हा होतच राहणार आहे असं मला वाटतं. तुम्ही बार असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि विधी सेवा समिती यांच्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल काय सांगाल? निश्चितपणानं मी बार्शी वकील संघाचा खरंच ऋणी आहे. मी पुणे या ठिकाणी ILS लॉ कॉलेज जे आशिया खंडात 1 नंबर रँकिंगमध्ये कॉलेज होतं त्या ठिकाणी पदवी घेतल्यानंतर मी बार्शी या ठिकाणी प्रॅक्टिससाठी आलो आणि प्रॅक्टिसला आल्याबरोबर ज्युनियरशिपमध्ये मला कोषाध्यक्षपदी निवड केली आणि तिथून मला बार्शी बार असोसिएशनच्या सामाजिक बांधिलकी जोपासत वकिलांसाठी काय कार्य केलं पाहिजे ही एक आवड निर्माण झाली आणि त्यातून मला प्रचंड कमी वयामध्ये बार्शी वकील संघाच्या सर्व ज्येष्ठ सदस्यांनी अध्यक्ष केलं आणि त्या माध्यमातून मला कोणतंही पद मिळाल्यानंतर सामाजिक कार्यातला असो राजकीय असो त्या पदाला न्याय दिला पाहिजे ही मग सांगितल्याप्रमाणे मागच्या 4 पिढ्यापासूनची आमची शिकवण आहे. आणि जर आपण न्याय मिळवून देऊ शकत नसेल तर ते पद घ्यायचं नाही हे धोरण असल्यामुळं निश्चितपणानं बार्शी वकील संघाचा अध्यक्ष झालो आणि अध्यक्ष पदावर प्रचंड चांगलं काम करता आलं. अनेक वकिलांवर अन्याय होत असताना त्यांच्यासाठी मी संघर्ष केला आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही विधी सेवा समिती आणि बार्शी वकील संघाच्या माध्यमातून 29 शिबिरं घेतली होती आणि तेच काम पुढे कंटिन्यू करायचं. म्हणजे खरं विचार केला तर वकील हा समाजकारणातला प्रमुख घटक आहे. माझं तर असं म्हणणं आहे की न्याय यंत्रणा वकिलाशिवाय चालूच शकत नाही आणि हे लोकशाही सुद्धा जर टिकवायचं असेल तर वकील टिकले पाहिजे. ज्या दिवशी सगळ्या वकिलांनी ज्या दिवशी संप करतील किंवा वकिली सोडून देतील त्या दिवशी आपली लोकशाही संपुष्टात येईल असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळं बार्शी वकील संघाच्या अध्यक्षपदावर जे काम सुरू केलं ते पुढे कंटिन्यू चालू ठेवलं. मग मी दिलीप फाउंडेशनची स्थापना केली. मग त्यावेळेस सोपल साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकारणात देखील कार्यरत होतो आणि मग दिलीप फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं मी वकिलांचा सन्मान सोहळा करायचं ठरवलं. कारण वकील हे सर्वांसाठी काम करतात, परंतु एखादी केस निकाल झाला की त्या पक्षकाराचा आणि त्या वकिलांचा संपर्क संपतो किंवा म्हणावा असं ज्या पटीत वकील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात त्या पटीत त्यांना तसा सन्मान मिळत नाही अशी माझी खंत आहे, शोकांतिका आहे. म्हणून मी चांगल्या वकिलांचा सन्मान करायचं ठरवलं आणि राज्यभर जे आदर्श काम करतात त्यांचं विधी सेवा पुरस्कारानं त्यांचा गौरव केला. असे 4-5 वर्षे मी कार्यक्रम घेतले. यशवंतराव सांस्कृतिक सभागृहामध्ये प्रचंड चांगले मान्यवर यायचे, परंतु कोरोना कार्यकाळामुळे परत कोरोनामुळे 2-3 वर्ष गेले आणि तो खंड पडला. तर त्यानंतर कोरोना संपल्यानंतर मी लायन्स क्लबचा अध्यक्ष झालो आणि मग नंतर त्या माध्यमातून लायन्स क्लब आणि विधी सेवा समिती या माध्यमातून मी 88 शिबिरं घेतली ग्रामीण भागामध्ये. माझं एवढंच धोरण होतं की आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये एखाद्यानं कळत नकळत गुन्हा केला तर त्याला संपूर्ण कायदा माहिती आहे असं गृहीत धरून शिक्षा दिली जाते. आपल्या देशामध्ये मागा सांगितल्याप्रमाणे 75% लोकांना हे माहिती नाही की जन्माची नोंद कुठं करायची, किती दिवसात करायची आणि मृत्यूची नोंद कुठं करायची आणि आपले वारस कसे रेकॉर्डवर घ्यायचे आणि ते बिगर खर्चाचं होतात हे माहिती नाही. असे 75% लोक आहेत. त्यामुळे थोडी एक तोंड ओळख झाली पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश होता आणि विधी सेवा समितीच्या माध्यमातून काम करायला खूप प्रचंड आनंद मिळाला.
वकील हे खरं तर नोबेल प्रोफेशन आहे. बरोबर आहे. तुम्ही असं सांगितलं आता की वकील संपावर गेले तर न्याय यंत्रणा खरंच बिघडून जाईल. हो, अगदी मान्य आहे. पण खरंच पक्षकारांना न्याय मिळतो का, आणि जर मिळत असेल तर न्याय किंवा नसेल तर न्याय व्यवस्थेमध्ये कोणते बदल झाले पाहिजे, काय वाटतं? नाही, मुळात यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे पक्षकारांना न्याय मिळतो का हा संशोधनाचा विषय आहे. परंतु जो काही लोकांना न्याय मिळतो तो फक्त कोर्टातच मिळतो हे पण मी ठामपणे सांगतो. आता बऱ्याच वेळेला असं होतं की डिले होतो, विलंब होतो, ह्याची अनेक कारण आहेत. जर समजा एखाद्या पक्षकाराला वाटलं त्याच्या विरुद्ध केस जाणार आहे तर तो फक्त सांगतो की वकील साहेब आपल्याला केस फक्त प्रोलॉंग करायची. तर आपण त्याची बाजू मांडत असतो. तो जे सांगतोय आम्हाला ते आम्ही खरं धरून बाजू मांडत असतो. त्यामुळं तो जो पक्षकार ज्याच्या विरुद्ध निकाल जाणार आहे तो प्रोलॉंग करत असतो. अनेक वेळा असं होतं की त्या ठिकाणी बसलेले पण जजेस जे असतात, न्यायदेवता म्हणतो, ते पण शेवटी माणसं आहेत. मग त्यांच्याकडे जी यंत्रणा आहे ती फार तोकडी आहे आणि शासनाचं न्याय व्यवस्थेकडे प्रचंड दुर्लक्ष आहे, कोणतंही सरकार असू द्या. म्हणजे त्यांना, माझं तर असं मत आहे की त्यांना न्यायच मिळवून द्यायचा नाही लोकांना. म्हणजे लोक असेच गुंतत पडले पाहिजे आणि त्यांना तिकडं मोकळं वातावरण मिळालं पाहिजे, अशी राज्यकर्त्यांची भावना असावी असा माझा समज आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की साधं तालुका कोर्ट जर बघितले आपण कुठलेही घ्या आणि तहसीलदारांचे, तालुक्याच्या तहसीलदारांचे ऑफिस बघा, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर न्याय यंत्रणेला आहे का? तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आत्ता जर पाहिलं तर प्रचंड भव्य इमारती आहेत, प्रचंड त्यांच्याकडे स्टाफ आहे, यंत्रणा खूप आहेत, सज्ज आहे सगळं. परंतु तिथून लोकांची खऱ्या अर्थानं कामं होतात का हा प्रश्न आहे. मग न्याय यंत्रणा जर समजा लोकांना आश्वासक वाटत असेल किंवा मिळू शकतो, शक्यता आहे, न्याय मिळेल की नाही हा नंतरचा विषय, परंतु लोकांना तरी वाटतं ना या ठिकाणावर न्याय मिळतो. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी योग्य ती इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ज्युडिशियल यंत्रणा उभा केली पाहिजे जास्तीत जास्त, असं मला वाटतं. कारण ज्या ठिकाणी 20-20 जजेसची रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी 5-5 जजेस काम करतात. म्हणजे बोर्ड जर पाहिले 300-300, 200-200 केसेस असतात. आमच्या जर आज एखाद्या वकिलाच्या जर एक बोर्डावर त्या ठिकाणी 20 केसेस असतील तर दिवसभर ते आणि त्यांचे ज्युनियर कंपनी प्रचंड दमछाक होते काम करताना. ते 200चा बोर्ड जजेसनी कसा हाताळायचा हा प्रश्न आहे. आणि मग त्या ठिकाणी शासन त्या बाबीकडे दुर्लक्ष करतं असं मला वाटतं. म्हणून न्याय मिळण्यासाठी विलंब होतो आणि न्याय मिळण्यासाठी विलंब जर झाला तर त्या मिळणाऱ्या न्यायाला काय अर्थ नाही ना. त्यामुळं अशी भावना होते कोर्टातून न्याय मिळतोच, परंतु विलंबानं मिळालेला न्याय हा न्याय वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याची तरतूद लवकर व्हायला हवी. पण मला वाटत नाही, आत्ताचं जर बघितलं सगळं वातावरण बिघडलेलं तर हे न्याय यंत्रणा, सगळ्या सिस्टीम सगळ्या संपवायचं धोरण चाललं की काय, असं एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे. अशा काही केसेस सांगू शकाल का की तुम्ही आता दिवाणी फौजदारी केसेस लढलेले आहेत, संख्या कुठले निकाली लावलेले आहेत, तुमच्या स्मरणात राहिलेली अशी केस? आता तसं पाहिलं तर मला 20 वर्ष झाली प्रॅक्टिस, बार्शी न्यायालयामध्ये करतो, अनेक केसेस आहेत. परंतु मला एक आवर्जून या निमित्तानं सांगावंसं वाटतं, फॅमिली मॅटर आहे, तडजोडीच आहे. आपण केसेस चालवून अनेक निकाल घेतले, त्यातले निकाल सांगायचे म्हटलं तर आपली मुलाखत संपेल. परंतु एक मॅटर असं होतं की मला वाटतं राळेरास किंवा रातंजण तिथली मुलगी होती आणि वेळापूरचा मुलगा होता. त्या ठिकाणी मुलीनं मुलाच्या विरुद्ध दावा दाखल केला होता आणि ते कोर्टात आल्यानंतर दोघं बोलायचे. मी मुलाच्या बाजूने वकीलपत्र होतं. मग त्या मुलीला मी बोलवलं आणि तिला खवळलं, तू का बोलली त्याच्याशी? ती म्हटली माझा नवरा आहे. मग तुझा नवरा आहे तर तू केस का केली त्याच्या विरुद्ध? ती म्हणली माझं काही नाही हो,
माझे आई वडील फोर्स करतायत. म्हणलं तू जाते का नांदायला? हो जाते म्हणले. म्हणजे त्यांचं लग्न होऊन 4-5 महिने झाले होते. अतिशय किरकोळ वादातून ते 6-6 महिने कोर्टात तारखा करत होते. मी तिला विचारलं तू जाते का नांदायला? जाते म्हणले. आहे असं जाते? हो म्हणले. मग जा म्हणलं. त्याला सांगितलं तुला आत्ता ही नांदायला येते, तू जर त्याला त्रास दिला तर तुला म्हणलं मीच बघतो म्हणलं. म्हणजे माझ्याच पक्ष करायला मी दम दिला. आणि तो तयार झाला. पण तेवढ्यात तिकडनं त्या मुलीचे आई वडील आले. तिला म्हणले तू माझ्यासाठी मेली, तुझा आमचा संबंध संपला. प्रचंड ते आई वडिलांनी कालवा सुरू केला. ती मुलगी पण डेअरिंग मध्ये म्हटली मेले तर मेले, आता येत नाही म्हणले तुमच्याकडे. मग ते नांदायला गेले. नांदायला गेल्यानंतर फक्त एक कोर्टात पुरशीच दिली की साहेब हे नांदायला जाते मुलगी, काय होतंय ते बघून पुढच्या 2 महिन्यानंतर ठेवतो. तारीख 2 महिन्याची ठेवली. नंतर 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, फोन नाही काय नाही. मी पण ती केस विसरून गेलो. आणि 1.5 वर्षानंतर ते दोघं आले. एक बाळ घेऊन आले. आणि मग त्या दोघांच्या चेहऱ्यावर एवढं समाधान वाटलं. ठीक आहे, म्हणजे मॅटर होतात, परंतु त्यानंतर देखील ते एवढं सुखी कुटुंब झालं, त्यांना मूल झालं आणि त्यांचं एकदम अतिशय सुखी संसार सुरू झाला. तर त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिल्यानंतर मला एखाद्या 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात मी आरोपींना सोडवल्यासारखी भावना निर्माण झाली होती. आनंद वाटला. अशा अनेक केसेस मी तडजोडी बाहेरच्या बाहेर मुला म्हणजे पती पत्नीच्या जर असेल ना 100% मी अगोदर तडजोडीचा प्रयत्न करतो. निश्चित. महिला आधार केंद्र. हो हो हो. एक वेळेस तर असं झालं होतं की ती मुलगी म्हटली माझ्या सासूनं माझे सगळे दागिने काढून घेतले. मी म्हणलं नवऱ्याबद्दल काय तक्रार आहे का? नाही म्हटलं. मग तिला सांगितलं की तुझे दागिने काढून घेतले ना सोन्याचे, केवढे होते? म्हणले एवढे होते. फार एवढा मोठा दागिना आहे ना तुझा नवरा तुझ्यासोबत, तू कशाला टेन्शन घेते? तेवढ्या एका शब्दावर वाद मिटला होता त्यांचा. म्हणजे असे अनेक किस्से आहेत. बरोबर. म्हणजे वकिली ही बाजूला ठेवून माणूस निश्चित समुपदेशनाने केलंच पाहिजे, करायला होऊ शकतो. सर, कळमवाडी गावचे आदर्श सरपंच म्हणून तुम्हाला पुरस्कार पण मिळालेला आहे आणि त्या गावात सरपंच पदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांविषयी काय सांगा? मूळ गाव आपलं कळमवाडीच आहे. तिथे सरपंच म्हणून वावरत असताना आपण जी कामं केली. मी सरपंच म्हणून ज्यावेळेस झालो होते या ठिकाणी निवड झाली, तसं विचार केला तर दुर्दैवानं मी निवडून आलो. त्या निवडणुकीत प्रचंड भांडणं झाली होती, काही लोकांना जखमा झाल्या होत्या, दुर्दैवीच घटना झाली होती. परंतु त्यातून मी मार्ग काढायचा आणि गावाला पुढे न्यायचं आणि संपूर्ण गाव एक करायचा हा माझा प्रयत्न होता आणि त्याला निश्चितपणानं यश आलं असं माझं मत आहे. त्या माझ्या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये मागच्या 50 वर्षात जेवढी कामं झाली असतील तेवढी कामं मी तेवढ्या माझ्या कार्यकाळात केली असं लोक म्हणतायत, मी नाही म्हणत. कारण कळमवाडी ते पानगाव रस्ता खरं विचार केला ना फार लोकांच्या गरजा छोट्या छोट्या आहेत. जिल्हा परिषद सारख्या शाळेचा विकास झाला पाहिजे. ज्या खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळतात त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये का मिळू शकत नाहीत? मिळतात. थोडं पालकांना सतर्क केलं पाहिजे. जर आपण खाजगी शाळेला जर 20-20 हजार वार्षिक फी भरत असेल तर थोडं लोकवर्गणी करून आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा जर सक्षम केल्या पालकांनी सुद्धा, ठीक आहे. शासनाची अनास्था आहे ह्यात काय दुमत असायचं काय कारण नाही. तसं विचार केला तर आपण जोपर्यंत शिक्षण आणि आरोग्य मोफत देऊ शकत नाही तोपर्यंत आर्थिक महासत्तेचा विचार पण आणू नये डोक्यात कोणी. परंतु अलीकडच्या काळात शिक्षण आणि आरोग्य सर्वात जास्त महागलंय. मग अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळा जर चांगल्या झाल्या आणि खरंच गुणवत्ता आहे म्हणून आम्ही जिल्हा परिषद शाळा प्रचंडच तालुक्यात 1 नंबरची शाळा केली, अंगणवाडीला सर्व सुविधा दिल्या. आणि हे करत असताना जन्माल्यापासून ते मृत्यूपर्यंत काय काय लागतं, एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याला जर त्याच्या अंत्यविधीसाठी जागा नसेल गावात तर त्या गावाचं ह्याच्यापेक्षा काही दुर्दैव नाही. कारण आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला आणि तो पाहुणा 1 महिन्यानंतर येणार आहे आपल्याला माहिती आहे,
2 महिन्यानंतर येणार आहे, तरी पण आपण त्याला जाताना परत या म्हणून वाट लावायला अख्खं कुटुंब जातो त्याच्या गाडीपर्यंत. आणि आपल्या गावातला एखादा व्यक्ती आपण ज्याच्यासोबत आयुष्यभर राहिलोय तो मयत झाल्यानंतर त्याला वाट लावायला कायमचा येणार नाही, तो त्याला वाट लावायला अख्खं गाव जातं आणि तिथं नाकाला रुमाल लावून जर समजा त्याला तिथून कधी निघून यावं असं जर लोकांना वाटत असेल, इतक्या घाणीत जर त्यांना अंतविधीला न्यायची वेळ, ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय. म्हणून स्मशानभूमी देखील चांगली झाली पाहिजे, हा सुद्धा त्या मागचा उद्देश होता. आणि ह्या सगळ्या बाबी करण्याचा प्रयत्न केला. आता यश किती आलं हे गाव सांगेल, परंतु मी समाधानी आहे. कारण जर समजा तुम्ही सरपंच म्हणून काम करत असताना पोपटराव पवार जर तुमचं कौतुक करत असतील, भास्करराव पेरे पाटील कौतुक करत असतील, अण्णा हजारे कौतुक करत असतील, असे राज्यात जेवढे ग्रामविकासात काम करणारी माणसं आहेत ती जर कौतुक करत असतील, त्या काळातले ग्रामविकास मंत्री म्हणत असतील वकील साहेब तुमचं काम चांगलं आहे, आत्ताचे ग्रामविकास मंत्री म्हणत असतील तुमचं काम चांगलं आहे, केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यापर्यंत जर आपण जाऊन बसत असेल, समस्या मांडत असेल, तर निश्चितपणानं मला वाटतं की एका गावात छोट्या गावात काम करत असताना ते राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यापासून केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यापर्यंत जाणं आणि तिथपर्यंत समस्या मांडणं ही सोपी गोष्ट नाही. आणि ते सगळं मिळालं फक्त मी गावात चांगलं काम केलं म्हणूनच. म्हणून एक तुम्हाला सांगतो की गावाच्या जी काही जुनी लोक आहेत, जे ज्येष्ठ लोक आहेत, त्यांची प्रेरणा घेऊन पुढची पिढी घडत असते. मी गावात व्यसनमुक्त गाव करण्याचा प्रयत्न केला, तंटमुक्त गाव करण्याचा, असे अनेक उपक्रम राबवले, महिला सक्षमीकरणासाठी काम केलं. प्रत्येक गोष्टीत यश येतच असं नाही, परंतु सुरुवात करून देणं आपण गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या गावाला अशी पार्श्वभूमी आहे की माझ्या गावाचा एक सुपुत्र कारगिल युद्धात शहीद झालेला आहे. आणि कारगिल युद्धात शहीद होऊन 17 वर्ष झाली होती मी सरपंच झालो त्यावेळेस, तरी देखील त्या जवानाचं स्मारक गावात उभं राहिलेलं नव्हतं. ही प्रचंड मोठी शोकांतिका. म्हणजे हे रस्ते, गटारी, हे गाव जोडणी, सिमेंट, कॉन्क्रीट, हे मंदिरही होत राहतात हो, परंतु आपल्या गावातला एक सीमेवर शहीद होतोय, 17 वर्ष त्याचं स्मारक नाही होत. ही फार मला म्हणजे दुःखद घटना होती. म्हणून मी सरपंच झाल्याबरोबर जाहीर, मला वाटतं शहीद जवानाचा स्मृती दिन होता आणि त्यावेळेस मी शब्द दिला होता की पुढचा स्मृती दिन स्मारकात आपण करू. आणि निश्चित त्याच्या अगोदर 2 महिने मी स्मारक उभारलं. त्यासाठी मी खर्चातून काही जागा घेणं वगैरे ज्या काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्या केल्या, प्रयत्न केला आणि त्याला यश आलं. ह्याच्या इतकं समाधान कोणतं नाही. अशा अनेक गावात कामं केली आणि निश्चितपणानं मला शेवटपर्यंत गावात केलेलं काम आयुष्यभर स्मरणात राहील अशी कामं केली. तुम्ही महिला सक्षमीकरण असं म्हणाला, हो. महिला सरपंचांना स्थान हे व्यासपीठावर मिळत नाही, काय सांगायचं? महिला सरपंच असतात पण त्यांच्या यजमानांना व्यासपीठावर असतात. नाही, मुळात काय होतं, मुळात असा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. आणखी आपण आरक्षण वगैरे देतो, परंतु खऱ्या अर्थानं त्याचे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी काय करायला हवं ह्याचा विचार करत नाही. म्हणजे जे काही काम करायचं ते वर्ण चालू आहे. आता आपण आरक्षण दिलं, महिला आरक्षण दिलं तर काय होतं, एखादा पुरुष जर समजा सक्रिय असेल तर त्याची पत्नीच उभा केली जाते. असं नाही, जी महिला सक्षम आहे, करू शकते असं वाटतंय, अशांना संधी मिळाली पाहिजे, परंतु तसं मिळत नाही. त्याची अनेक कारणं आहे. आता तो एक संशोधनाचा विषय आहे. म्हणून तुम्ही म्हणता यात तथ्य आहे, परंतु आम्ही सरपंच परिषदेच्या माध्यमातून सरपंच परिषदेची स्थापनाच यामुळे केली. हे जे काही समस्या येतात आमच्या समोर तोच उद्देश आहे. आम्ही सरपंच परिषदेची स्थापना केल्यानंतर महिलांची स्वतंत्र विंग केलेली आहे. कारण 50% महिला राजकारणात सक्रिय आहेत, परंतु दिसताना 10%, 5%, 15%च येतात समोर. आम्ही बऱ्याच महिला बाहेर काढल्या, त्यांना सांगितलं की स्वतःचं काम स्वतः करा आणि निश्चित महिला खूप चांगलं काम करू शकतात, असा आमचा अनुभव आहे. तर तुम्ही सांगितलं 4 पिढ्यांचा तुम्हाला संस्कार आहेत राजकारण आणि समाजकार्य. हो. समाजकार्यामध्ये तुम्ही वळालात आणि लायन्स क्लब
च्या माध्यमातून तुम्ही या समाजकार्याकडे कसे वळाल? तसं लायन्स ही 214 देशामध्ये, लायन्स इंटरनॅशनल ही 214 देशामध्ये सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. तसं वकील संघाचा अध्यक्ष म्हणून काम केलं, बार काउन्सिल पर्यंत सातत्यानं मी काम करत होतोच, आहे बी आणखी. ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून काम करत असताना राज्यस्तरापर्यंत सरपंच परिषदेचं काम पोहोचवलं. सरपंच परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले. परंतु एक सामाजिक इतरही संस्थात मी ग्रामविकास सोशल फाउंडेशन, दिलीप फाउंडेशन अशा काही संस्थांच्या माध्यमातून कार्य करतोय. परंतु एक लायन्स ही इंटरनॅशनल संस्था आहे, 214 देशामध्ये आहे आणि त्याचं 100% सामाजिक कार्य करण्याचा हेतू आहे. आणि हे सगळे लायन्स मेंबर आहेत ना, ते सगळे खर्चातून स्वतः वर्गणी करून लोकांसाठी सेवा करतात. ह्या कार्याला पाहून मी त्या लायन्सकडे वळलो आणि आपले लायन्स क्लब बार्शी जो आहे तो 50 वर्षाचा जुना क्लब आहे आणि त्या क्लबनं मला सभासद केलं आणि लगेच अध्यक्ष केलं. अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये तसं विचार केला तर त्यांनी माझ्यावर जबाबदारी का टाकली हा आणखी मला कळालेला विषय नाही. परंतु जबाबदारी पडलीच तर ह्यात चांगलं काम करायचं ह्या हेतूनं मी तालुक्यामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये वृक्ष लागवड चळवळीपासून ते संगोपनापर्यंत, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपापासून ते चांगले लेक्चर त्यांना गेस्ट मार्फत किंवा आरोग्य शिबिरं वगैरे अशा अनेक जिल्हा परिषदांच्या शाळांमधून कार्यक्रम घेतले. त्यानंतर विधी सेवा समितीचं त्यावेळेस लोकन्यायालय एक घेतलं होतं संयुक्त विद्यमाने, 997 मॅटर त्यावेळेस तडजोडीने मिटले होते. असे अनेक कार्यक्रम म्हणजे रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांसाठी असेल किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याच्या अनुषंगानं अनेक उपक्रम राबवले. म्हणजे तसं रक्तदान शिबिरापासून ते म्हणजे असं कोणतं शिबिर राहिलं नाही की ते राबवायचं ठेवलं. असं 987 एक वर्षात कार्यक्रम उपक्रम घेतले आणि मग त्या लायन्सच्या माध्यमातून जो आनंद मिळाला, सकाळी आम्ही काही ऍक्टिव्हिटी सकाळी 7 वाजता केलेल्या आहेत आणि काही ऍक्टिव्हिटी संध्याकाळी 8 वाजता पण केलेल्या आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य की 100% एक वर्ष समाजकार्यात झुकून दिलं होतं आणि त्यावेळेस आम्हाला लायन्स इंटरनॅशनल पर्यंत, लायन्स क्लब बार्शी मला बेस्ट प्रेसिडेंट म्हणून आणि आमच्या सहकाऱ्यांना पुरस्कार 35 पुरस्कार मिळाले होते एक वर्षात हे कार्याची दखल घेऊन आणि खूप आनंद मिळाला होता. काम करत असताना 100% सामाजिक ना, त्यात काय राजकारणाचा विषयच नाही. राजकारणात तसं विचार केला तर आता काम करायचं खूप अवघड आहे राजकारणात, परंतु सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारणाची जोड लागतेच. समाजकारण आणि राजकारण हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्यामुळं आपण राजकारणात आहेत असा विषय आहे. त्यामुळं 100% आपल्याला समाजकारण करायचं म्हणून लायन्सकडे मी वळलो आणि मग अध्यक्ष, गेल्या वर्षी रिजन सेक्रेटरी, या वर्षी झोन चेअरमन, परत या वर्षी बेस्ट झोन चेअरमन देखील मला पुरस्कार मिळाला. आणि खूप आणखी काय होतं, हे पुरस्कार मिळाल्यानं आणखी पुढे काम करण्याची जबाबदारी वाढते ना. पुरस्कार काय सोपे आहेत का? आपण काम करतो त्यामुळे पुरस्कार मिळतात आणि पुरस्कार मिळाल्यामुळे पुढे आणखी डबल काम करावं लागतं. असं अशा चक्रव्यूहात अडकलो म्हणायला काय हरकत नाही. तर हे समाजकारण, राजकारण, त्यानंतर विधी सेवा या क्षेत्रात, तिन्ही क्षेत्रात तुम्ही काम केलेलं आहे. साधारण कोणत्या व्यक्तिमत्वांचे तुम्हाला सहवास लाभला? तसं विचार केला ना, सरपंच परिषद आम्ही जी स्थापन केली, मला जे अनुभव आले सरपंच म्हणून काम करत असताना प्रशासकीय पातळीवर फार वाईट अनुभव आले. आणि मग मला प्रश्न पडला की मी एवढा राजकारणात, समाजकारणात, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राजकारणात राजकीय पदाधिकारी म्हणून सक्रिय असताना सुद्धा जर माझ्या समोर एवढ्या समस्या उभा राहत असतील तर तुम्ही मागा म्हटल्याप्रमाणे आमच्या महिला भगिनींचं काय होत असेल, आरक्षणाच्या जागेवर आलेल्या सरपंचांची काय अवस्था असेल, ह्या विचारानं मी हे प्रेरित होऊन म्हणा किंवा ते विचार करून मला त्यांच्या समस्याबद्दल चिंता वाटायला लागली. त्यातून आम्ही सरपंच परिषदेची स्थापना केली. मग आमचे त्यावेळेसचे सहकारी, काही जुने सहकारी होते त्यावेळेस, काही जण सोडून गेले, काही जण नवीन जॉईन झाले. असं करत करत आतापर्यंत आम्ही एक साधारणपणे 8-9 वर्ष होत आली सरपंच परिषदेचा हा गाडा चालू ठेवलेला आहे. तर ह्या माध्यमातून आम्ही सर्वप्रथम सरपंचांना मानधन होतं 300
तो प्रश्न मीच लावला. म्हणजे जरी समजा आमचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळे होते, परंतु सुरुवात मी मानधनापासून सुरुवात झाली पाहिजे. आपण जर मानधनाचा प्रश्न आपण लावून धरला तर सगळे सरपंच राज्यातले आपल्याकडे सरपंच परिषदेची जॉईन होतील, ही भावना माझ्या मनात झाली. आणि सर्वप्रथम मी मानधनाचा प्रश्न लावला आणि मग तो आम्ही राज्यभर हे केला की 300 रुपये मानधन सरपंचांना महिन्याला. एकदा जर तो सरपंच आमचा बस स्टॉपवर बसला तर चहाला 300 रुपये पुरत नाहीत. मग 300 रुपयात काय करायचं, त्यांनी फॉलोअप कसा करायचा, अनेक प्रश्न त्याच्या समोर, सरपंचासमोर काम करताना आहेत. मग आम्ही ते मानधन त्यावेळेस पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री होते आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. त्यांच्यासोबत मिटिंग झाली, आमच्या सह्याद्रीवर फडणवीस साहेबांची मिटिंग झाली आणि मग त्यातून त्यांनी 3,000, 4,000 आणि 5,000 असं मानधन जाहीर केलं आणि ते यश 100% सरपंच परिषदेचं आहे. त्यानंतर काय झालं की सरपंच पदावर काम करत असताना ज्याच्याकडे क्षमता आहे काम करण्याची, त्या व्यक्तीस कशा सदस्यामार्फत अडथळे आणण्याचा प्रयत्न काही 1-2% लोक असतात, ती लोक करतात, ह्याचा अनुभव पण मला आला. मग चांगलं विजन असलेल्या माणसांनी कसं काम करायचं 5 वर्ष. मग जर समजा गावाचा जर अधिकार असेल सरपंच निवडायचा, बऱ्याच वेळेला काय होतं, काटावरचं बहुमत असलं की सदस्य पळवापळी होती, त्यातून मग भांडणं, 307 सारखे गुन्हे, मर्डर होतात काही ठिकाणी आणि मग ते 3-3, 4-4 पिढ्या राजकीय वितुष्ट चांगलं नाही. म्हणून आम्ही काय केलं की डायरेक्ट थेट जनतेतून सरपंच निवड झाली पाहिजे ही मागणी केली. हे सुद्धा सरपंच परिषदेचं यश आहे. आणि ते आज जे थेट जनतेतून सरपंच निवडून येत आहेत ते फक्त सरपंच परिषदेत. त्यानंतर 14 वित्त आयोगाची रक्कम येत असताना त्याचे पण तुकडे तुकडे पाडले. केंद्र देतं रक्कम आणि राज्य सरकार त्यामध्ये काही अटी शर्ती घालून त्या कॉम्प्युटर ऑपरेटरचं मानधन करा वगैरे, त्यातून कटौतीचं धोरण चालू होतं. त्याला आम्ही विरोध केला. त्यात काही प्रमाणात यश आलं, काही आणखी चालू आहे संघर्ष. म्हणजे अशा अनेक प्रश्न आहेत, ते सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारपर्यंत लावले. परत हसन मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस पण आम्ही त्यांच्याकडे बसून सातत्यानं पाठपुरावा करून उपसरपंचांचं मानधन सुरू केलं. 1,000, 1,500 आणि 2,000 असं 3 पद्धतीत आहे. आता हे परत नव्यानं सरकार आलं की आम्ही परत गिरीश महाजन साहेबाकडे 4-5 वेळा गेलो. त्यांना सांगितलं सरपंच परिषद सर्वपक्षीय आहे, ग्रामीण भागाकडे लक्ष दिलं तर काय होऊ शकतं, तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे पण सांगितलं. शेवटी ते राजकारणी आहेत, त्यांचा पण फायदा बघितला. तर त्यांनी आता आम्हाला शब्द दिलाय 10,000 रुपये मानधन करू म्हणून सरपंचाचं. मग हे सुद्धा आम्ही यश सरपंच परिषदेच. परत जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर अनेक अधिकारी टक्केवारीच्या तक्रारी होत्या, त्याच्यासाठी आम्ही संघर्ष केला, मोर्चे काढले आणि सरपंचांना सहजरित्या निधी मिळण्यासाठी प्रयत्न होईल. आता मध्यंतरीच्या काळात देखील आम्ही आता 2 वर्ष झालं पंचायत समिती, जिल्हा परिषदावर प्रशासक आहे. आता हे प्रशासक म्हणजे अधिकारशाही सगळी, आणि अधिकारशाही इतकी भयानक आहे लोकांसाठी तर मुळीच नाही. आणि हे अधिकारी खरं तर नौकर असतात, परंतु ते स्वतःला मालक समजायला लागले. त्यामुळं अनेक समस्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत आणि त्याचा फायदा सगळे आमदार, खासदार घ्यायला लागले. मग आता समजा एखाद्या आमदाराला एखाद्या गावामध्ये 60% मतदान आहे, परंतु तिथला सरपंच विरोधात आहे. मग त्या गावाला त्या 60% मतदान देऊन सुद्धा तुम्ही वेठीस धरताय ना, ते सरपंच विरोधातला आहे म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या सीओना भेटलो, ग्रामविकास मंत्र्यापर्यंत भेटलो की आमदारांच्या शिफारसी जिल्हा परिषदेत घेऊ नये, ग्रामपंचायतीची मागणीप्रमाणे निधी द्यावा. त्याला पण काही अंशी यश आलेलं आहे. पूर्ण काय लगेच सिस्टीम बदलणार नाही, परंतु सरपंचांना थेट मान आणि सन्मान मिळवून देण्याचं काम सरपंच परिषदेने केलं. आणि ज्या घटकाकडे सातत्यानं 75 वर्ष दुर्लक्ष होत होतं, त्या घटकाकडे लक्ष वेधून घेतलं. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला खरं सांगतो, आमचा सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामीण भागातले जी काही लोकप्रतिनिधी आहेत, आजी माझी, हे फक्त सतरंजी हातकरण्यापुरते वापरले जात होते. परंतु आज कुठल्याही तालुक्यात जाऊ द्या,
आमदार सन्मानपूर्वक सरपंचाला आणि उपसरपंचाला बोलवून घेतायत आणि तुमचे काम काय आहेत हे मला सांगा म्हणतायत, हे आमचं यश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वी प्रचंड म्हणजे एखादा 3 लाखाचा 4 लाखाचा 5 लाखाचा निधी मिळवायसाठी उंबरे झिजवावे लागत होते. आज स्वतः फोन करावा लागतो आमदारांना, सरपंच तुमचं काय काम आहे सांगा. हे आमचं यश आहे. आमचा हेतू शुद्ध आहे. आम्हाला जे पाहिजे होतं ते जर आम्हाला झालं तर निश्चितपणाने आनंद आहे. आणि ते सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्हाला करता आलं ह्याचा निश्चितपणाने आनंद आहे. मी सातत्याने म्हणत असतो की या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या जे जे घटक संघटित झाले, मग काही घटक जातीच्या नावावर झाले, काही प्रोफेशनच्या नावावर झाले, काही धर्माच्या नावावर झाले, काही घटक व्यवसायाच्या नावावर झाले, त्यांनी खूप काही शासनाकडनं मिळवून घेतलं. परंतु जे घटक संघटित झाले नाहीत त्यांच्या पदरी 75 वर्षात निराशा झालेली आहे. आणि त्यातला घटक हा पंचायत राज होता आणि तो संघटित करण्याचं काम आम्ही केलं. म्हणजे शेतकरी आणि पंचायत राजचा पदाधिकारी कधी संघटित झाला नाही आणि होऊन दिला नाही. म्हणून या दोन्ही घटकाच्या पदरी निराशा पडली. 75 वर्षात जो घटक दुर्लक्षित झाला त्यांच्याकडे लक्ष वेधण्याचं काम आम्ही केलं. त्याचं समाधान आहे आणि ते चालू राहणार 100%. विधी क्षेत्रामध्ये आपले आदर्श व्यक्तिमत्व कोण? विधी क्षेत्रामध्ये तसं पाहिलं तर माझे सिनियर टिळक साहेब, विराग टिळक आणि सोलापूरचे GN राजपूत साहेब, दोघंही नाहीत परंतु हे 2 आदर्श व्यक्तिमत्व माझ्या राजकारणातलं. माझे राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व 2च. राज्याचे माजी मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब आणि देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, हे 2च. तिसरा असू शकत नाही. जिल्हा परिषदेची उमेदवारी जर मिळाली तर निवडणूक लढवणार का? निश्चित. मिळाली तर नाही, मिळवणार आणि लढवणार 100%. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच की ग्रामीण भागामध्ये काम करायचे आपल्याला, आपलं क्षेत्र ठरलंय. जो घटक दुर्लक्षित राहतोय त्यांच्यासाठी काम करायचे आणि 100% समाजकार्य करायचे. मध्यंतरीच्या काळामध्ये बरेच प्रश्न निर्माण झाले होते, कुणी लक्ष दिलं नव्हतं. अशा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केलाय. मग हे सातत्यानं प्रश्न मांडायचे असतील तर शेवटी राजकीय पदावर पाहिजे. ठीक आहे, आज समजा आपण विधी क्षेत्रात काम करत असल्यामुळं काही लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो, परंतु त्याच्या काही लिमिटेशन आहेत. म्हणून आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगलं काम करता येईल. मी सरपंच म्हणून काम करत असताना सरपंच म्हणून कसं काम करायचं असतं हा आदर्श दाखवून दिला. तसं जिल्हा परिषद सदस्य म्हणून कसं काम करायचं असतं हे सुद्धा आपल्याला दाखवून देण्यासाठी एकदा संधी मिळायला पाहिजे, असं माझं मत आहे. निश्चित मला खात्री आहे की मिळेल आणि लढेल. नक्कीच. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि जे आगामी संकल्प आहेत त्या संकल्पना आमच्याकडून शुभेच्छा सर. धन्यवाद.